महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच महिलांना समाजात समांतर स्थान. हिवरकर पाटील. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त व 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून राजगड नॉलेज सिटीच्या प्रांगणात महिलांसाठी 50% सवलतीच्या दरामध्ये शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आली. या उद्घाटन लाभार्थी महिलांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी बोलताना राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी 200 वर्षांपूर्वी महिलांच्या शिक्षण विषयाची भूमिका घेतली. पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि तत्कालीन इंग्रज सरकारच्या काळामध्ये कमिशन समोर प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याची भूमिका घेतली. स्त्री शिक्षणामध्ये सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बरोबरीने योगदान दिले आणि विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानलं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिप्रेत असलेली स्त्री शिक्षणाविषयीची सामाजिक विषमतेची दरी दूर करण्याचं काम कायद्याच्या चौकटीत बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान या देशाला दिला. अनेक देशांमध्ये लोकशाही संपुष्टात आली, पुन्हा हुकुमशाही आली, पण हिंदुस्थानात आजपर्यंत एकदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेलं संविधान पाहता आली नाही. खऱ्या अर्थानं स्त्रियांसाठी स्वतःच्या पायावर उभा राहता आलं पाहिजे. एक स्त्री शिकली तर आता कुटुंब सुशिक्षित होतं, त्यासाठी नारी शक्तीचा सन्मान होणं गरजेचं आहे. अशी भूमिका घेऊन महिलांसाठी 50% सवलतीच्या दरात शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यांची नातेपुतेसह इतर पंचक्रोशीत रिक्षा लावून जाहिरात करण्यात आली. हा कार्यक्रम 1 मे ते 11 मे पर्यंत राजगड नॉलेज सिटीच्या प्रांगणात होणार असून याचा हजारो महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन हिवरकर पाटील यांनी केले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित महिलांना शिलाई मशीन प्रमाणपत्रासह महिलांकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी मंचावर उपस्थित राजगड मला सिटीचे चेअरमन तथा शिवसेना जिल्हाप्रमुख ओबीसी राजकुमार हिवरकर पाटील, राजगड नॉलेज सिटीच्या प्रिन्सिपल कुमारी झगडे मॅडम, तसेच यादव पेट्रोलियमचे सर्वेसर्वा अमोल शेठ यादव, लोणारी पेट्रोलियमचे सर्वेसर्वा किशोर शेठ लोणारे, राजगडचे व्हाईस चेअरमन शैलेश जोशी, संचालक रौनक चंकेश्वरा, विनायक शिंदे, डॉक्टर राजेंद्र जठार, नवनाथ पिसे, फोनशिरस तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी कोळी, भाजपाचे मनोज जाधव, तेजस गोरे, सुनील बनकर, महात्मा फुले दूध संकलन केंद्राचे चेअरमन रणजित जठार, नातेपुतेचे युवा नेते बादल सोरटे, शिवसेनेचे पोपटराव शिंदे, तसेच शब्बीर तांबोळी, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे रियाजभाई शेख, सागर भोसले, अजय टेंबरे आदी उपस्थित होते.